इतका छोटा किल्ला, पण एकेकाळी संपूर्ण मावळावर याची नजर होती. पावसाच्या धुक्यात हरवलेला, ढगांच्या कुशीत विसावलेला आणि पवना धरणाच्या निळाशार पाण्यावर पहारा देणारा हा म्हणजे तिकोना किल्ला किंवा इतिहासातला वितंडगड. सुमारे 3500 फूट उंचीवरती उभा असलेला हा त्रिकोणी गड छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये स्वराज्यात सामील केला. इथून लोहगड, विसापूर, तुंग, कोरीगड यांसारख्या महत्त्वाच्या किल्ल्यांवर नजर ठेवली जायची. आजही या गडावरचा प्रत्येक टप्पा इतिहास सांगतो. महादरवाजा, सातवाहनकालीन लेण्या, पाण्याची टाकी आणि शेवटी अंगावर काटा आणणाऱ्या त्या अरुंद कातळात कोरलेल्या पायऱ्या. पण पावसाळ्यात तिकोना फक्त किल्ला राहत नाही, तो हिरवाईने नटलेला, धुक्याने झाकलेला आणि ढगांमध्ये हरवलेला सह्याद्रीचं जिवंत चित्र बनतो. जर इतिहास अनुभवायचा असेल आणि निसर्ग जगायचा असेल तर पावसाळ्यात एकदा तरी तिकोना किल्ला नक्की सर करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या भारी अशा ब्लॉगमध्ये. आणि आज आपण निघालोय किल्ले तिकोना येथे. आत्ता सध्या आम्ही किल्ले तिकोनाच्या बेसवरती आहे आणि इथे तुम्ही पार्किंग वगैरे करू शकता. तुम्हाला लोक तिकडे थोडंसं थांबवतील पार्किंगसाठी, पण डायरेक्ट तुम्ही इथे येऊन पार्किंग करू शकता. किल्ल्यावरती चढण्यासाठी जवळपास 1 तास लागेल आपल्याला. आपण मागील ब्लॉगमध्ये म्हणजे जो हिवाळ्यामध्ये ब्लॉग केला ना, तर त्याच्यामध्ये आपण गड फिरलाच आहे, पण पावसाळ्यात हा गड थोडासा वेगळा दिसतो इतर ऋतूपेक्षा. तर चला तुम्हाला दाखवतो. तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी वाहनांना सशुल्क पार्किंगची व्यवस्था आहे, त्यामुळे गाडी सुरक्षित पार्क करून आम्ही गडाच्या दिशेने पहिले पाऊल टाकलं. ट्रेक सुरू होताच समोर दिसतो एक निळा माहिती फलक, जो या ऐतिहासिक गडाचा अनेक शतकांचा प्रवास थोडक्यात सांगतो. त्याच्या शेजारी असलेला हिरवा फलक एक महत्त्वाची सूचना देतो. हा इतिहास डोळ्यात साठवत आणि सह्याद्रीची हाक मनात घेऊन आम्ही तिकोनाच्या चढाईला खरी सुरुवात केली. आणि काही पावलं पुढे गेल्यावर श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांनी उभारलेला आणखी एक माहिती फलक दिसतो. या गडाने निजामशाही, मराठा साम्राज्य आणि इंग्रजांच्या सत्तेपर्यंत अनेक ऐतिहासिक घडामोडी पाहिल्या आहेत. आम्ही पुढे निघालो. नुकताच पाऊस पडून गेला असल्यामुळे वाट पूर्णपणे चिखलाने, मातीने आणि दगडांनी भरली होती. पहिल्या टप्प्यावर पोहोचताच मागे वळून पाहिलं आणि क्षणभर पाय तिथंच थांबले. समोर पसरलेलं मालवंडी तलावाचं नितांत सुंदर दृश्य, सभोवतालची हिरवाई आणि ढगांनी अलगद स्पर्श केलेले डोंगर, हा नजारा पाहून चढाईचा सगळा थकवा एका क्षणात नाहीसा झाला. आणि अशाच अविस्मरणीय दृश्यांसोबत आम्ही तिकोनाच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचलो. काही पावलानंतरच आम्ही पोहोचलो गडाच्या पहिल्या मेट जवळ. पूर्वी ही मेट म्हणजे किल्ल्याची पहिली सुरक्षा चौकी. गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर इथूनच नजर ठेवली जायची. इथून मागे वळून पाहिलं तर हिरव्यागार सह्याद्रीच्या रांगा आणि पवना परिसराचं अप्रतिम दृश्य मनाला अक्षरशः भुरळ घालतं. पुढची वाट मात्र तितकीच रोमांचक. एका बाजूला खोल दरी तर सुरक्षिततेसाठी बसवलेली लोखंडी रेलिंग. या वळणावरून पहिल्यांदाच हिरवाईने नटलेला तिकोना किल्ल्याचा माथा नजरेस पडतो आणि शिखर गाठण्याची उत्सुकता आणखी वाढते. पुढे उभे असलेले कातळाचे तीव्र चढ, अरुंद खिंड आणि खडकातून जाणारा मार्ग पार करत आम्ही हळूहळू गडाच्या दुसऱ्या टप्प्याकडे पोहोचत होतो. काही वेळातच आम्ही गडाच्या दुसऱ्या टप्प्यावर पोहोचलो आणि समोर उभा होता तिकोनाचा भव्य दगडी प्रवेशद्वार. संपूर्णपणे कातळात घडवलेला हा दरवाजा, त्यामधील देवडी ही मराठा स्थापत्यकलेची उत्कृष्ट झलक आहे. पूर्वी या देवडीत पहारेकरी कायम तैनात असायचे. गडावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येकावर इथून बारकाईने नजर ठेवली जायची, त्यामुळे शत्रूला पुढे जाणं जवळपास अशक्य होतं. हा दरवाजा ओलांडतात सुरू होतात गडाच्या पायऱ्या आणि त्या आपल्याला घेऊन जातात तिकोना किल्ल्याच्या आणखी एका महत्त्वाच्या प्रवेशद्वाराकडे, वेताळ दरवाजा, जिथून गडाचं खरं सामर्थ्य उलगडायला सुरू होतं. वेताळ दरवाजापाशी पोहोचताच तिकोना किल्ल्याचं खरं रौद्र आणि भव्य रूप समोर येतं. डावीकडच्या बुरुजावरून नजरेस पडणाऱ्या हिरव्यागार सह्याद्रीच्या रांगा आणि उजव्या बाजूला आकाशाला भिडणारा तिकोना किल्ल्याचा त्रिकोणी जवळपास सरळ उभा कातळ. यावरूनच या गडाला तिकोना हे नाव पडलं याची प्रचिती येते. अशा नैसर्गिक रचनेमुळे हा किल्ला शत्रूसाठी अभेद्य मानला जायचा. आणि काही वेळातच आम्ही पोहोचतो चपेटदान मारुती मंदिराजवळ. पूर्वी गडाच्या संरक्षणासाठी तैनात असलेले सैनिक प्रत्येक मोहिमेपूर्वी इथे मारुतीचं दर्शन घेऊन पुढे निघायचे. चपेटदान मारुतींचं दर्शन घेऊन आम्ही गडाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे निघालो, राम मंदिर परिसराकडे. इथे पोहोचताच सर्वप्रथम दिसतात जुन्या वाड्यांचे अवशेष. आज जरी फक्त दगडी जोते शिल्लक असले तरी एकेकाळी इथे किल्लेदार, सैनिक आणि प्रशासकीय अधिकारी वास्तव्यास होते. समोर उभं असलेलं तळजाई देवीचं मंदिर गडाची अधिष्ठात्री देवी मानले जाते. त्याच्या शेजारीच दिसतात सातवाहन काळाशी जोडल्या जाणाऱ्या प्राचीन कातळात कोरलेल्या लेण्या, ज्या पुढे सैनिकांच्या निवाऱ्यासाठी आणि धान्य किंवा दारुगोळा साठवण्यासाठी वापरल्या गेल्याचं मानलं जातं. बाजूलाच असलेली पावसाचं पाणी साठवण्यासाठी तयार केलेली विशाल खडकात कोरलेली टाकी गडावरील सैन्याला वर्षभर पाण्याचा पुरवठा करत असे.
आणि या संपूर्ण परिसरातून दिसणारं तिकोण्याचं विहंगम दृश्य, सह्याद्रीच्या कुशीत उभे असलेल्या या दुर्गाचं सामर्थ्य आणि त्यामागचं नियोजन किती दूरदृष्टीचं होतं याची जाणीव करून देतं. मध्येच एक म्हणजे कौतुकास्पद गोष्ट सापडली ती म्हणजे गडाचं काम, गडाच्या पायऱ्या आणि तळजाई माता मंदिरापाशी जे फरशांचं काम केलं ना ते एक नंबर केले. आणि त्याबद्दल मला श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे त्यांचा बोर्डही लागलेला आहे प्रत्येक ठिकाणी की कुठल्या गोष्टी किंवा कुठली ठिकाणं पाहण्यासाठी आहेत किंवा काय काळजी घेतली पाहिजे गडावरती येऊन वगैरे. खूप जास्त कौतुकास्पद काम आहे. मी खूप म्हणजे अभिमान वाटतो की अशा संस्था आपल्या गडकिल्ल्यांना आपलं म्हणजे गडकिल्ल्यांचं संवर्धन करतात एवढ्या उत्कृष्टपणे. सल्यूट आहे. इतक्यात संपूर्ण गड दाट धुक्याच्या चादरीत हरवून गेला. बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर दिसतो चुन्याचा घाणा. गडाच्या बांधकामासाठी लागणारा चुना इथेच तयार केला जात असे. इथून पुढे सुरू होतो तिकोनाचा सर्वात आव्हानात्मक टप्पा. कातळात कोरलेल्या त्या उभ्या खड्या पायऱ्या. तुम्ही माझ्या मागे बघताय ना, हा गडाचा सर्वात टफ पार्ट आहे ॲक्च्युली. टफ ह्याच्यासाठी कारण ह्या पायऱ्या खूप जास्त स्टीफ आहेत. जवळपास 70 ते 75 डिग्री किंवा 90 डिग्रीपर्यंत स्टीफ आहे पायऱ्या. तर इथून जाताना थोडीशी काळजी घ्यावी लागते आपल्याला. या पायऱ्या एवढ्या स्टीफ आहेत. तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवते बघा. एकदम सरळ कॅमेरा पकडला आणि ह्या पायऱ्या अशा वरती जातात. खूप स्टीफ पायऱ्या आहेत. मित्रांनो, आपल्या गडकिल्ल्यांवरती म्हणजे महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती जेव्हा तुम्ही भटकंती करायला येतात, तिथला इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करतात, तेव्हा आपल्याला फक्त इतिहास किंवा आपल्याला ऐतिहासिक ठिकाणं बघायला नाही भेटत, तर आपल्याला शिवभक्त देखील बघायला भेटतात. आणि असेच शिवभक्त आपल्याला काही जोडले गेलेले आहेत तिकोना किल्ल्यावरती. हे बघा, जय शिवराय बाबांनो, जय शंभूराजे. तर ह्यांचा पण यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलचं नाव पाटलांचा ब्लॉग. तर पाटलांचा व्लॉग हा त्यांचा यूट्यूब चॅनल आहे. तर मी त्यांचं यूट्यूब चॅनलचं नाव खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्यांचे पण व्लॉग खूप छान असतात, तर तुम्ही प्लीज जाऊन बघा. चला, आणि आपल्या भाऊच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकर शेअर जास्त करा आणि लाईक करा. आणि लवकर मॉनिटाईज होऊ द्या चॅनल तुमच्या ग्रुपने. चला, जय महाराष्ट्र. तुम्ही माझ्या मागं बघत असाल की एवढ्या पायऱ्या आपण चढून आलोय आणि खूप उभ्या पायऱ्या आहेत. हे बघा, मी कॅमेरा एवढा पण तिरका नाही पकडला तरी पण एवढ्या स्टीफ पायऱ्या दिसतात. आणि तुम्हाला समोरून पण दाखवले. इथून येताना नक्कीच काळजी घ्या. या कातळात कोरलेल्या उभ्या पायऱ्या चढताना प्रत्येक पावलागणिक जाणवतं की हा गड जिंकणं शत्रूसाठी किती कठीण असावं. पहिला दरवाजा पार होताच समोर आणखी खड्या आणि अरुंद पायऱ्या उभ्या ठाकतात. उजव्या बाजूला दिसतात प्राचीन कातळात कोरलेल्या लेण्या आणि त्यालगतच पावसाचं पाणी साठवण्यासाठी तयार केलेली जलटाकी. या लेण्या मूळ सातवाहन काळात खोदल्या गेल्या असाव्यात, तर पुढे त्यांचा उपयोग सैनिकांच्या निवाऱ्यासाठी आणि आवश्यक साठवणुकीसाठी केला गेला असा अभ्यासकांचा अंदाज आहे. डाव्या बाजूला उभा असलेला मजबूत बुरुज मात्र या संपूर्ण चढाईवर आणि आजूबाजूच्या दरीवर बारीक नजर ठेवत असे. शत्रूने या मार्गाने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर याच ठिकाणावरून त्याच्यावर हल्ला केला जात असे. प्रत्येक वळण, प्रत्येक पायरी आणि प्रत्येक दगड तिकोण्याचा अभेद्य संरक्षण व्यवस्थेची साक्ष देत आजही उभा आहे. सगळ्यात डिफिकल्टवाला टप्पा आता कम्प्लीट झालेला आहे. खूप जास्त रिस्की पायऱ्या आहेत ह्यावाल्या. मागं बघू शकता, खूप दूरपर्यंत आहेत. आणि अखेर आम्ही पोहोचलो तिकोनाच्या सर्वात सुरक्षित आणि महत्त्वाच्या भागात, बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ. पण त्या क्षणी संपूर्ण बालेकिल्ला दाट धुक्याच्या पडद्याआड हरवला होता. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला उभा असलेला मजबूत बुरुज संपूर्ण परिसरावर करडी नजर ठेवत असे. त्याच्या पुढे कातळात कोरलेल्या दगडी कोठाऱ्या दिसतात. इतिहासकारांच्या मते या जागांचा उपयोग धान्य, दारुगोळा किंवा इतर आवश्यक साठा सुरक्षित ठेवण्यासाठी केला जात असावा. मात्र तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आजही तितकाच धोकादायक आहे. एक वेळी फक्त एकाच व्यक्तीला जाता येईल इतकी अरुंद वाट. डावीकडे उभा कातळ आणि उजवीकडे खोल दरी, यावरूनच गडाच्या संरक्षणाची कल्पना येते. शत्रू कितीही मोठ्या संख्येने आला तर या मार्गावर एका वेळी एकच सैनिक पुढे येऊ शकत होता. पुढे चालत गेल्यावर नजरेस पडतात खडकात कोरलेल्या 3 मोठ्या पाण्याच्या टाक्या. वर्षभर पाण्याची कमतरता भासू नये म्हणून अशा जलव्यवस्थेची निर्मिती करण्यात आली होती. याच ठिकाणाहून आम्ही डाव्या बाजूच्या वाटेने बालेकिल्ल्याच्या अंतिम टोकाकडे निघालो, जिथे तिकोनाचं सर्वात भव्य दृश्य आमची वाट पाहत होतं. डाव्या बाजूने पुढे जातात समोर येतो बालेकिल्ल्याचा विशाल पहारेकरी बुरुज. इथून उभं राहिलं की अक्षरशः संपूर्ण तिकोना किल्ला, त्याच्या तटबंद्या, प्रवेश मार्ग आणि आजूबाजूचा परिसर एका नजरेत दिसतो. काही क्षण त्या अविस्मरणीय नजाऱ्याचा आनंद घेतल्यानंतर
आम्ही तिकोनाच्या सर्वोच्च माथ्याकडे इतिहासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू केली. काही शेवटच्या पायऱ्या चढताच अखेर आम्ही तिकोनाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो. समोर उभं होतं वितंडेश्वर महादेवाचं प्राचीन मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर याला वितंडगड हे नाव दिलं आणि याच नावाशी जोडलेले हे मंदिर आजही गडाच्या सर्वोच्च स्थानी उभं आहे. मंदिराच्या सभोवताली दिसणाऱ्या कातळात कोरलेल्या जलटाक्या या गडावरील प्राचीन जलव्यवस्थेचा भाग मानल्या जातात. पाण्याची व्यवस्था हा कोणत्याही डोंगरी किल्ल्याचा सर्वात महत्त्वाचा घटक असल्यामुळे या टाक्यांची निर्मिती मंदिरापूर्वी झाल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे. त्या काळातील स्थापत्यकलेचं हे उत्तम उदाहरण आजही पाहायला मिळतं. मंदिरासमोर उभं राहून खाली नजर टाकली तर संपूर्ण दरी दाट धुक्याच्या चादरीखाली हरवलेली होती. क्षणभर तर गडाच्या पायथ्याचंही अस्तित्व दिसेनासं झालं होतं. त्यानंतर मंदिराच्या उजव्या बाजूच्या बुरुजावर पोहोचताच धुक्यातून हळूहळू उलगडू लागला अथांग पवना जलाशय आणि त्याच्या मध्यभागी ढगांमध्ये हरवलेला तुंग किल्ला. सह्याद्रीचं हे अप्रतिम दृश्य डोळ्यात साठवताना तुंग किल्ल्याची सफर पाहायची असेल तर वर दिसणाऱ्या आय बटनावर क्लिक करून आमचा तो व्हिडिओ नक्की पहा. मंदिराच्या मागे डाव्या बाजूला दिसतं विशाल कातळात कोरलेलं पाण्याचं टाकं. त्याच्या शेजारी उभा असलेला बुरुज गडाच्या दुसऱ्या बाजूवर सतत लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. इथून आणखी थोडी चढाई केल्यानंतर आपण पोहोचतो बाले किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर. आज इथे फक्त दगडीच होते आणि काही अवशेष आपल्याला दिसतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूर्ण तिकोना किल्ला फिरला आहे. शेवटच्या काही जागा आपल्याला दाखवता आल्या नाहीत व्यवस्थित, कारण खूप जास्त धुकं आहे इथं आणि आम्ही वाट बघितली धुकं क्लिअर होण्याची, पण पाऊस सुरू झाला आणि अजूनच धुकं झालं आणि काहीच दिसायचं बंद झालं. त्यामुळे आम्ही व्हिडिओ इथंच बंद करतो आहे आणि निघालो आहे आता परतीच्या प्रवासाला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.